आज या ठिकाणी आमच्या ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी या सातेरीमध्ये मळलेपण कार्याची आज सुरुवात झाली आहे की ते शेकडो वर्षापूर्वी परब कुटुंबाचे जे मूळ पुरुष म्हणून या ठिकाणी आज संबोधले जातात. आमचं आणि अणसूरची एक नातं अणसूरला आमची अणसूरची मूळ भूमिका म्हणून समजले सातेरी हे समजले जाते आणि त्या ठिकाणी आमचे परब इथून तिकडे ते आमचं मूळ पुरुष अणसूरच्या देवीला पूजा करण्यासाठी जात असेल आणि त्यावेळेस अणसूरच्या देवीकडे वयामुळे वार्धक्यामुळे त्यांना पुढे शक्य झालं नाही. त्याच्यामुळे त्यांनी देवीकडे भाग केलं की मला या ठिकाणी आता येऊ शकत नाही, तू आता कशी तर मला माफ कर. त्यानंतर त्यांना दृष्टांत झाला. त्याप्रमाणे त्यांची गाय या ठिकाणी एक वाढत होतं. त्या ठिकाणी जी दिसली ज्या दृष्टांताप्रमाणे त्यांना या ठिकाणी वारूळ वाढताना दिसलं. त्यांनी अपार मिठीने भक्तीने श्रद्धेने मिठी मारली. मिठी मारण्याने या ठिकाणी कोकणी आमच्या मालवणी भाषेत वेंग म्हणतात. वेंगला मारली. वेंग मारल्यामुळे तिला सांगितलं तू आता इथेच थांब. त्याप्रमाणे त्या दिवसापासून या ठिकाणी जी देवी इथेच आहे, वेंगुर्ल्याला आहे. जळातळात राहण वरुळत ग आई प्रगट झाली पाण्यात ग आई प्रगट झाली पाण्यात ग कशान पाणी एवढं झालं लाल लाल ग कशान पाणी एवढं झालं लाल लाल ग सातेरी माता माझी प्रगटली काल ग पडला उजेड तिन्ही तळात ग आई प्रगट झाली पाण्यात ग आई प्रगट झाली पाण्यात ग. मळलेपण कार्य म्हणजे कसं आहे, पूर्वी 3-3 वर्षांनी मळलेपण कार्य व्हायचं. मळलेपण म्हणजे जुनी मूर्ती बदलून त्या ठिकाणी नवीन मूर्ती, ही संपूर्ण मागे आमची देवीची मूर्ती जी आहे ती मूर्ती वारुळाची आहे आणि ती वारुळाची मूर्ती जर 3 वर्षांनी बदलली जायची आणि परत ती लिंपण केली जायची म्हणून वारुळाच्या मळ म्हटली जाते. मळ लिंपण केलं जातं म्हणून मळलेपण हा कार्यक्रम ठरला. मळलेपण कार्यक्रम 1936 साली झाला. त्याच्यानंतर मधला बराच कालावधी म्हणजे 76 तारखेपर्यंत बंद होता कार्यक्रम. काही देवस्थानी हे कामं असतात ती देवस्थानी अवसारी कडून केली जाते, कौल प्रसादापासून केली जाते. त्याप्रमाणे ती झाली नाहीत म्हणून 76ला झाली. 76पासून पुढे कंटिन्यू जवळजवळ 10 वर्षांनी प्रत्येक वर्षी चालू आहे कार्यक्रम. वारुळ म्हणजे वारुळाची माती. पण काही ठिकाणी अणसूरच्या रस्त्याला त्या रोडला ही वारुळं मिळतात. त्या ठिकाणी देवीच्या कौल प्रसादाचे ती वारुळं ठरवली जातात आणि त्याप्रमाणे त्या माती आणली जाते. या ठिकाणी त्याच्यावर प्रोसेस होते. प्रोसेस म्हणजे अशी आता त्या ठिकाणी वारुळाच्या मातीची हे करून पुंटून म्हणजे बारीक करून पीठ केलं जातं. संपूर्ण वस्त्रगाळ ती केली जाते. वस्त्रगाळ झाल्यानंतर त्याला पाण्यात भिजवून ठेवली जाते. 2-3 दिवसात भिजवून ती कुजवली जाते. त्याच्यात दूध दही घातलं जातं. त्याचप्रमाणे लाल जास्वंदीची फुलं त्याच्यात घातली जातात आणि तो एक जीव केला जातो आणि सतत भाकरीचं पीठ किंवा चपातीचं पीठ आपण मळतो त्याप्रमाणे ते मळून ते लगदा गोल तयार केलं जातं. आणि ह्या कार्यक्रमात संपूर्ण सुचिरभूतपणे काम केलं जातं आणि शेवटच्या दिवशी ही थाली तयार झाल्यानंतर त्याच्यात मळलेपण केलं जातं. पूर्वीची जुनीची मूर्ती आहे ती काढली जाते आणि ताबडतोब त्याच ठिकाणी दुसरी लिंपण केली जाते. त्या ठिकाणी धार्मिक म्हणजे पहिल्यांदा तत्त्व उतरलं जातं आणि ते कार्य पूर्ण झाल्यानंतर तत्त्व चढवलं जातं. जोपर्यंत तत्त्व चढवत नाही तोपर्यंत याचं दर्शन देवीचं होत नाही. 22 तारीखला तत्त्व चढवलं जातील. त्यानंतर 22पासून या ठिकाणी त्याच निमित्ताने शतचंडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि शतचंडीचा कार्यक्रम हा 4-5 दिवस चालणार. 27 तारीखपर्यंत पुढे कार्यक्रम ठेवलेले आहे आणि अशा प्रकारे हे कार्यक्रम होत असतात. गेल्या 10 वर्षात हे 2006 नंतर 2096 नंतर 6 नंतर 16 नंतर मग आज ही 10 वर्षांनी 26ला होते.
माळी लाविला लाविला बहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोळी धरीला धरीला आईचा देवारा हे हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग देवी यल्लम्मा आईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुळजा भवानी आईचा आई रेणुका देवीचा एकविरा देवीचा सप्तशृंगी देवीचा हे सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग म्हटलं जातं मूळ अणसूरवरून या ठिकाणी भक्तिवर्तीसाठी या ठिकाणी बोलत आले आणि त्यामुळे बहुतेक संपूर्ण गाव या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला लोटला असतो. आत्ताच मळलेपणसाठी आपण पाहिलं असाल की किती गर्दी होती, किती प्रकारे लोकांची उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. सर्व ग्रामस्थांचा आम्ही त्या धन्यवाद देतो. साते रे माये तो कान मन करता माते माझे तुझ्या चरणी आई दवडता साते रे माये तो कान मन करता माते माझे तुझ्या चरणी आई दवडता ज्यांना ज्यांना वाईटा आईली त्यांना त्यांना पावली तो भक्तांच्या पाटल्यान सदा घट्ट उभी रावली तो ज्यांना ज्यांना वाईटा आईली त्यांना त्यांना पावली तो भक्तांच्या पाटल्यान सदा घट्ट उभी रावली तो तुझी गोडी उंच उभारता सातेरी माये तुका नमन करता सातेरी देवी म्हणजे सातेरी देवी सातेरी देवी म्हणजे सातेरी देवी सातेरी देवी म्हणजे सातेरी देवी सातेरी देवी म्हणजे सातेरी देवी. तसा पाऊस पडू शेतात पीक वाढू गे
शांती वाढू मोग असंच वाढू गे पावतोस पाऊस पडू शेतात पीक वाढू गे सुख आणि शांती वाढू मोग असंच वाढू गे ज्यांना ज्यांना वाईटा आयली त्यांना त्यांना पावली तू भक्तांच्या पाटल्यान सदाच घट्ट उभी रावली तू ज्यांना ज्यांना वाईटा आयली त्यांना त्यांना पावली तू भक्तांच्या पाटल्यान सदाच घट्ट उभी रावली तू तुझी घोडी उंच उभारता सातेरी माये तुका नमन करता सातेरी देवी मुझे सातेरी देवी सातेरी देवी मुझे सातेरी देवी सातेरी देवी मुझे सातेरी देवी सातेरी